तर गाईज असं काय झालं की आज आपल्याला बलून आणि रोटेटिंग केक दोघांची ऑर्डर एकसाथ आली। तर नमस्कार मित्रांनो, आज होती आपल्याला बलून डेकोरेशनची ऑर्डर म्हणून सगळ्या आधी बलून डिक्की मध्ये ठेवले आणि गाडी करून आलो डायरेक्ट मामाच्या दुकान। कस्टमरने आपल्याला सोबत एक पाण्याचा बॉक्स पण आणायला सांगितलं होतं म्हणून आपण पाण्याचा बॉक्स घेतला आणि डायरेक्ट निघालो कस्टमरच्या घरी। आणि मग डायरेक्ट आलो कस्टमरच्या घरी आल्याला आम्ही लगेच इथं सगळं सेटअप वगैरे लावून घेतला, मशीन वगैरे, आणि मग लगेच फुगे पण फुगायला चालू केले आणि थोड्या वेळ बघा आपले एवढे फुगे फुगून पण झाले। आणि आजच्या ऑर्डर मध्ये आपल्याला बलून यू शेप मध्ये लावायचे होते म्हणून बघा एक एक करून रस्तीत बलून टाकायला घेतले आणि बघता बघता बघा किती बलून लावून घेतले। आणि मग काय बलून फुगून चालते म्हणून त्यांना लगेच बांधून पण घेतले आपण। आणि इथं लाईट पण बांधायची होती म्हणून लाईट पण बांधून घेतली। आणि इथं खाली दोघांना सपोर्ट देण्यासाठी आपण इथे पाण्याचे फुगे भरले होते, ते पाण्याचे फुगे पण लगेच आपण लावून घेतले। आता आपल्याला पुढे 2 स्टँड पण लावायचे होते म्हणून ते स्टँड पण आपण लगेच बनवून घेतले। आणि आता फायनली आपलं डेकोरेशन कंप्लीट झालं आणि मध्ये हॅपी बर्थडेची लाईट बघा किती छान दिसते। आणि हा होता आजच्या आपल्या डेकोरेशनचा कंप्लीट लुक। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। डेकोरेशन वगैरे कंप्लीट झालं म्हणून घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि आलो परत दुकानात। ज्या कस्टमरच्या घरी आपण डेकोरेशन केलं त्याच कस्टमरचा केकचा कॉन्ट्रॅक्ट पण आपल्या दुकानात होता म्हणून त्यांचा केक वगैरे घेतला, पॅक केला आणि आलो सगळं त्यांच्या घरी केक लावायला। हा केक रोटेटिंग केक होता म्हणून मला इथे सेटअप करायला यायला लागला। आणि हा केक कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि फायनली केकची डिलिव्हरी पण कंप्लीट झाली। हा होता आजचा आपला व्लॉग। आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।